20. छन्नाचे परतणे. मालकाच्या वियोगामुळे दुःखी छन्न आपल्या दुःखास कमी करण्याचा भरपूर प्रयत्न करीत होता. दुःखाने जड झालेल्या अंतःकरणामुळे जो प्रवास पूर्वी कंटकासह एका रात्रीत पूर्ण करीत असे, तो प्रवास करण्यास मालकाच्या वियोगामुळे त्यास 8 दिवस लागले. अद्याप कंटक धैर्याने चालत होता, परंतु तो देखील दुःखाने गलितगात्र क्लांत श्रांत झाला होता. जरी कंटक अलंकाराने अलंकृत सजलेला होता, तरी स्वामी विना सर्वथा तेजविहीन निस्तेज दिसत होता. आणि ज्या दिशेने त्याचा स्वामी गेला होता, त्या दिशेने वारंवार वळून वळून शोक संतप्त स्वरात मोठ्याने किंकाळत होता. जरी तो भुकेने व्याकुळला होता, तरी पूर्वीसारखे त्याने प्रवासात ना गवत ना चारा खाल्ला ना पाणी प्याला. सरते शेवटी सिद्धार्थाने त्यागल्यामुळे उजाड सुनी झालेल्या कपिलवस्तू नगरीत ते पोहोचले. जिवंत असून देखील ते मृत्यूवत शरीराने ते नगरीत आले. पद्मकमल पुष्पित जलाशय, फुलफळांनी बहरलेल्या वृक्षांनी बहरलेल्या उल्हासित शोभामय नगरीत तील लोकांची मने दुःखी उदास होती. निस्तेजपणे अश्रूंनी भरलेल्या मंद डोळ्यांसह त्यांनी हळूहळू नगरीत प्रवेश केला. तेव्हा त्यांनी पाहिले, संपूर्ण नगरी शोक अंधकार वृत्त झालेली आहे. जेव्हा लोकांनी ऐकले की शाक्य कुलाच्या अभिमानास्पद राजपुत्राशिवाय छन्न व कंटक गलितगात्र होऊन परत आले आहेत, तेव्हा नागरिकांनी अश्रू ढाळले. या शाक्यकुल व राज्याचा गौरव असलेला आमचा राजपुत्र कुठे आहे, असे म्हणत रागातिरेकेने अश्रू ढाळीत छन्नाच्या मागे धावू लागले. सिद्धार्थ गौतमाशिवाय ही नगरी आम्हास जंगलाप्रमाणे आहे, व ज्या जंगलात वनात सिद्धार्थ गौतम आहे, ते अरण्य आम्हास नगरीप्रमाणे वाटते. सिद्धार्थविहीन या नगरीचे आम्हाला कोणतेही आकर्षण नाही. सिद्धार्थाला पाहण्याकरता स्त्रियांनी खिडक्यात गर्दी केली होती. जेव्हा त्यांनी कंटक अश्वाची पाठ सिद्धार्थाशिवाय रिकामी पाहिली, तेव्हा धडाधड खिडक्या बंद करून त्या आक्रोश करू लागल्या. 21. शुकाकुल परिवाराचा विलाप. शुद्धोधनाच्या परिवारास आशा होती की सिद्धार्थाला समजावून सांगून छन्न त्यांना परत घरी घेऊन येईल, आणि म्हणून ते छन्नाची आतुरतेने वाट पाहत होते. आपले दुःख व्यक्त करण्यासाठी कंटक राज अश्वशाळेत प्रवेश करताच मोठ्याने किंकाळला. राजमहालाच्या आतील भागातील लोकांना वाटले की ज्या अर्थी कंटक मोठ्याने किंकाळला, त्या अर्थी राजपुत्र गौतम परत आलेले आहेत. दुःखाने मूर्छितावस्थेतील स्त्रिया आनंदाने बेहोश होऊन डोळे विस्फारित राजपुत्राला पाहण्याच्या आशेने राजमहालाच्या बाहेर आल्या, परंतु त्यांची फार निराशा झाली. राजपुत्राविना त्यांनी कंटकास पाहिले. प्रजापती गौतमीच्या आपल्या मनावरील ताबा सुटून त्या मोठ्याने रडू लागल्या व मूर्छित होऊन मोठ्याने रडत ओरडल्या. जो अजानबाहू आहे, ज्याची कटी सिंहाच्या कटीप्रमाणे आहे, वृक्षभासारखे नयन, सोन्यासारखी पिवळी धमक रुंद छाती व दुधुंबी मेघगर्जनेप्रमाणे आवाज असलेल्या वीरपुरुषाने अरण्यातील आश्रमात राहावे काय? अनुपम श्रेष्ठ कार्य करणारा वीरपुरुष निघून गेल्यामुळे ही वसुंधरा पृथ्वी राहण्यास निरुपयोगी ठरली आहे. ज्याच्या दोन्ही चरणांच्या बोटाच्या सुंदर जाळे आहेत, ज्यांचे घोटे नीलकमलाप्रमाणे कोमल झाकलेले आहेत व मध्यावर चक्रचिन्ह असलेल्या त्यांच्या सुकोमल पायांनी तो खडकाळ प्रदेशात कसा चालेल? महालात ऐशोआरामात राहण्यास पात्र, मौल्यवान वस्त्रालंकार आणि चंदन आदी सुगंधित वस्तूंनी अलंकृत हा राजपुत्रांचा पौरुषेय देह अरण्यात उघड्यावर थंडी, वारा, ऊन, पावसात कसा राहील? ज्यास आपले परिवार, कुळ, शील, सामर्थ्य, शौर्य, बल, विद्या, सौंदर्य आणि तारुण्य यांचा अभिमान आहे व जे नेहमी दान करण्यास सिद्ध असतात, घेण्यास नव्हे, असा सिद्धार्थ दुसऱ्यांकडे भिक्षा मागत कसे फिरेल? जो स्वच्छ संपूर्ण सुवर्णशय्येवर निद्रा घेत असता ज्यांना वादवृंदाच्या सुमधुर स्वरांनी जागे केले जाते, तो माझा तपस्वी संन्यासी उघड्यावर एक वस्त्र अंथरलेल्या खळबळीत जमिनीवर कसा झोपेल? अशा प्रकारचे दुःखित विलाप ऐकून स्त्रिया एकमेकींच्या गळा घालून आलिंगन देऊन थरथरणाऱ्या वेली आपल्या फुलांतून मध वर्षाव करतात, तशा त्या स्त्रिया आपल्या डोळ्यातून अश्रू ढळू लागल्या. आनंदाने आपण सिद्धार्थाला अनुमती
दिली हे विसरून दुःख वियोगात यशोधरांनी धरणीवर अंग झोकून दिले. मी त्यांचे कायदेशीर धर्मपत्नी असताना ते मला सोडून कसे निघून गेले? त्यांनी मला विधवेचे जीवन का दिले? ते नवजीवन क्रमात आपल्या कायदेशीर धर्मपत्नी सहभागी करून घेऊ शकले असते. मला स्वर्गप्राप्तीची कामना नाही. माझी फक्त एकच इच्छा आहे, माझ्या प्रिय पतीने मला एकटेला या अथवा पुढील जगात मागे सोडून जाऊ नये. जरी मला त्यांच्या विशालाक्ष, सुहास्य, तेजस्वी मुखास पाहण्याचा अधिकार नसेल, पण या बिचाऱ्या राहुलास आपल्या पित्याच्या मांडीवर खेळण्याचा अधिकार नाही का? अतिशय दुःखद गोष्ट आहे की सुकोमल, सौंदर्यवान, सुज्ञ वीरांचे अंतःकरण कठोर, अत्यंत निर्दयी आहे. शत्रूस देखील आपल्या बोबड्या बोलण्या मोहित करणाऱ्या बालकास आपणहून कोण सोडून जाईल? निश्चितच माझे हृदय कठोर, दगडाचे किंवा लोखंडाचे असावे, कारण की या हृदयाचा स्वामी सुखोपभोग घेण्यास सामर्थ्य असताना राजवैभव तेगून गेला असतानाही हे हृदय विदीर्ण भंग झाले नाही. परंतु आता मी काय करू? माझ्याकरिता हे दुःख असह्य आहे. अशा तऱ्हेने दुःखाने रडून रडून यशोधरा मूर्छित झाल्या. जरी त्या स्वभावात धैर्यवान होत्या, परंतु दुःखाने त्या आपले धैर्य गमावून बसल्या होत्या. अशा प्रकारे दुःखीत मोठमोठ्याने विलाप करीत धरणीवर पडलेल्या यशोधरेला पाहून स्त्रिया मोठ्याने ओरडल्या व अश्रूमुळे त्यांचे चेहरे असे झाले होते की पावसाच्या पाण्याच्या माऱ्यामुळे मोठाल्या कमळांची अवस्था व्हावी. छन्न व कंठक हे दोघे परत आले आहेत व आपल्या पुत्राचा दृढ निश्चय ऐकून राजा शुद्धोधन दुःखीत होऊन कोसळला. पुत्रवियोगाने दुःखित राजा शुद्धोधनास त्यांच्या सेवकांनी सावरले. थोडा वेळ त्यांनी घोड्याकडे पाहिले. त्यावेळेस त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबले होते. यानंतर ते धरणीवर जोरात पडले व जोरजोरात आक्रंदू लागले, विलाप करू लागले. त्यानंतर राजा शुद्धोधन आपल्या मंदिरात गेले, प्रार्थना केल्या, पूजा अर्चा करून आपला मुलगा सुकुशल सुखरूप परत यावा म्हणून आराधना केली. अशा प्रकारे कधी आम्ही लवकरच सिद्धार्थाला पाहू असे म्हणत दुःखाने राजा शुद्धोधन, प्रजापती गौतमी आणि यशोधरा दिवस कंठू लागले. भाग दुसरा. नेहमीकरता अभिनिष्क्रमण. 1. कपिलवस्तू ते राजगृह. कपिलवस्तूमधून निघाल्यानंतर मगध राजाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमांनी विचार केला. त्या काळी राजा बिंबिसार तेथे राज्य करीत होता. थोर तत्त्वज्ञ, विचारवंत, विद्वान, पंडित, दार्शनिक तेथे निवास करीत होते. हा विचार करून सिद्धार्थ गौतम गंगा नदीच्या सागराप्रमाणे विशाल पात्रांची व तेज वेगवान प्रवाहाची प्रवाह न करता पैल तीरावर पोहोचले. मार्गात प्रथम साके नावाच्या ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात सिद्धार्थ गौतम थांबले. नंतर पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या ब्राह्मण महर्षी श्रीच्या आश्रमात थांबले. त्यानंतर रेवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात ते काही काळ थांबले. या सर्वांनी त्यांचे अतिशय चांगले आदरातिथ्य केले. सिद्धार्थांचे व्यक्तिमत्व, त्यांची तेजस्विता, त्यांचे अनुपम देखणेपण पाहून त्या प्रदेशातील सर्व लोक आश्चर्यचकित होऊन विचार करीत की यांनी परिवर्जकाचे वस्त्र का धारण केले असतील. सिद्धार्थ गौतमांना पाहून अन्यथा दुसरीकडे जाणारा निश्चल स्तब्ध उभा असलेला मनुष्य ताबडतोब त्यांच्या मागे चालू लागे. सावकाश चालणारा मनुष्य त्यांच्या मागे धावू लागे आणि बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राहील. काही लोक सिद्धार्थ गौतमांना 2 हात जोडून वंदन करीत, तर काही जण आदरपूर्वक नतमस्तक होऊन अभिवादन करीत. काही सिद्धार्थ गौतमांच्या आपुलकीने, प्रेमाने विचारपूस करीत. असे कोणीही नव्हते की ज्यांनी सिद्धार्थ गौतमांच्या प्रती आदरभाव व्यक्त केला नाही. रंगीबेरंगी कपडे घातलेल्या सिद्धार्थ गौतमांच्या समोर जाण्यास संकोच होत असे. आपापसात व्यर्थ बडबड गप्पा गोष्टी करणारे गप्प बसत. सिद्धार्थ गौतमांना पाहिल्यावर असे कोणीही नव्हते की जे व्यर्थ विकल्प करीत असत, वाईट विचार करीत असत. सिद्धार्थ गौतमांच्या भुवया, सिद्धार्थ गौतमांचे भव्य कपाळ, सिद्धार्थ गौतमांचे तेजस्वी मुख, सिद्धार्थ गौतमांची ध्येयष्टी व सिद्धार्थ गौतमांची ऐट बाद चाल व सिद्धार्थ गौतमांच्याकडे सर्वांगाने पाहून त्याच क्षणी त्यांची दृष्टी तिथे खिळून राहील. अतिशय दूरचा व कठीण प्रवास करून 5 डोंगरांनी वेढलेल्या सम्यक पर्वतराजीने संरक्षित
अलंकृत आणि सर्वत्र मंगलमय स्थळाने पुनीत अशा राजगृह नगरी सिद्धार्थ गौतम पोहोचले. राजगृहात पोहोचल्यावर सिद्धार्थ गौतमांनी पांडव पर्वताच्या पायथ्याशी एक जागा निवडून तात्पुरत्या वास्तव्याकरता त्यांनी एक लहानशी पर्णकुटी तयार केली. कपिलवस्तू ते राजगृह हे अंतर पाऊल वाटेने जवळजवळ 400 मैल आहे. सिद्धार्थ गौतमांनी हा संपूर्ण दीर्घ प्रवास पायीच केला. 2. मगध नरेश बिंबिसार याचा सल्ला. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ गौतम आपल्या अन्नपात्रासह अन्नदान स्वीकारण्याकरता चारिका करीत निघाले. त्यावेळेस फार मोठा समुदाय त्यांच्या भोवती गोळा झाला. त्यावेळेस मगध नरेश श्रेणी या बिंबिसार राजांनी आपल्या राजमहालाभोवती जमलेला प्रचंड जनसमुदाय पाहिला व त्यांनी विचारणा केली. एका राजदरबारी सेवकाने वृत्तांत कथन केला, ज्यांच्याबद्दल ब्राह्मणाने भविष्य वर्तविले होते की ते एक तर सर्वश्रेष्ठ प्रज्ञा प्राप्त करतील, बुद्ध होतील किंवा त्या पृथ्वीचे चक्रवर्ती सम्राट होतील. तेच हे शाक्य राजांचे राजपुत्र जे आता परिवाचक आहेत, त्यांना पाहण्याकरता त्यांच्याकडे सर्वजण एकटक नजरेने पाहत गोळा झाले आहेत. बिंबिसार राजांनी ऐकून विचार केला व ताबडतोब त्यांनी राजदरबारी सेवकाला आज्ञा केली, सिद्धार्थ गौतम कुठे जात आहेत? राजदरबारी सेवक राजआज्ञेप्रमाणे राजपुत्रांच्या मागे जाऊ लागला. स्थिर व 2 गज जोखड अंतरापर्यंत दृष्टी ठेवून शांत स्वर व तोलून मापून पावले टाकीत शरीर व मनाचे भरकटणारे विचार काबूत ठेवणारे श्रेष्ठ परिवारजन चारिका करीत निघाले. मिळेल ते अन्नदान स्वीकारून ते पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात बसले व अन्न सेवन करून ते पांडव पर्वत चढून गेले. रौद्रवक्षाच्या घनदाट अरण्यात मयुरांच्या केकरावाने निनादलेल्या त्या वनात काशाय लाल वस्त्रधारी मानवतेचा सूर्य पूर्व दिशेच्या पर्वतराजावरील उगवत्या सूर्यासारखा तळपू लागला. त्या राजदरबारी सेवकाने हे सर्व पाहून बिंबिसार राजांना सर्व वृत्तांत कथन केला. राजाने तो वृत्तांत ऐकला तेव्हा अतिनम्रता गौरवपूर्ण भावनेसह मोजका लवाजमा घेऊन ते स्वतः त्या दिशेने निघाले. पर्वतासमान व्यक्तिमत्व असलेल्या त्या मगध नरेशांनी पर्वतारोहण केले. आसनस्थ तेजस्वी जितेंद्रिय सिद्धार्थ गौतम त्यांच्या दृष्टीस पडले. दोलायमान पर्वतांच्या उत्तुंग शिखरासमान त्यांना ते प्रतीत झाले. सौंदर्य व परिपूर्ण मानसिक शांतता, स्थिर चित्तता यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या सिद्धार्थ गौतमांना मगध नरेशांनी पाहिले. आश्चर्याने प्रेमपूर्ण आदरभावाने ते सिद्धार्थ गौतमांजवळ गेले. बिंबिसार महाराजांनी मोठ्या आदराने त्यांचे क्षेम कुशल व शरीर स्वास्थ्याविषयी विचारणा केली व सिद्धार्थ गौतमाने तितक्याच शालीनतेने आपण सकुशल आहोत याची ग्वाही दिली. त्यानंतर बिंबिसार राजा स्वच्छ खडकावर बसले व मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने ते म्हणाले, आपल्या कुळाशी, परिवाराशी, वंशपराने आमची प्रगाढ मैत्री आहे. या मैत्रीची दृढता वेळोवेळी अतिशय चांगल्या प्रकारे सिद्ध झाली आहे आणि म्हणूनच काही सांगावे अशी इच्छा निर्माण झाली आहे. माझे ममत्व, स्नेहभावयुक्त विचार ऐकून घ्या. जेव्हा मी आपल्या सूर्यकुलांचा वंशाचा विचार करतो, आपल्या तारुण्याचा विचार करतो, आपल्या अनुपम देखणेपणाचा विचार करतो, जेव्हा आश्चर्य वाटते की आपल्या मनात राजभोग जीवनाच्या सर्वथा विसंगत संन्यस्त परिवारजन जीवन व्यतीत करण्याचा निर्धार कसा निर्माण झाला. आपल्या शरीराला रक्तचंदनाचा सुगंधच योग्य आहे. रक्तवर्णीय जाळीभरणी वस्त्र शोभत नाहीत. जे हात प्रजेच्या रक्षणास योग्य आहेत, त्या हाताने भिक्षापात्र ग्रहण करणे योग्य नाही. हे सभ्य युवा राजपुत्रा, जर का पित्याचे राज्य नको असेल तर मी तुला माझे अर्धे राज्य देतो, ते ग्रहण करण्याची कृपा करावी. जर का तुम्ही असे केले तर आपल्या स्वराज्योचरांना कोणत्याही प्रकारे वाईट वाटणार नाही. कालांतराने सार्वभौम राजसत्ता, संपत्ती अखेरीस स्थिरचित्त धीर गंभीर पुरुषांचा आश्रय ग्रहण करते. यासाठी कृपा करून माझी विनंती मान्य करा. सत्पुरुष सज्जनांना सहाय्यामुळे सज्जनांची समृद्धी उत्कर्ष अधिक प्रभावी होतो. जर का कुलाभिमानामुळे माझे म्हणणे अमान्य होत असेल तर माझ्या अगणित सैन्यात आपल्या धनुष्यबाणासह सामील व्हा आणि मला मित्र मानून माझ्या सहाय्याने आपल्या शत्रूंवर विजय मिळवा. म्हणून अर्धे राज्य किंवा सैन्यात दाखल यापैकी एका गोष्टीचा स्वीकार करा. नियमानुसार गुणवत्ता धर्म फलप्राप्ती
अर्थ आणि काम यांच्या प्राप्तीचे प्रयत्न केले जातात. उलट पक्षी प्रेम, सुख आणि शांती यांच्या प्राप्तीसाठी पाठपुरावा करा. हीच 3 जीवनाची उद्दिष्टे आहेत. मनुष्याच्या मृत्यूसमयी या जगाशी संबंधित सर्व गोष्टींचे विलीनीकरण होते. धर्मनियमानुसार वागून गुणवत्ता, संपत्ती आणि सुख प्राप्तीकरिता पाठपुरावा केला जातो. परंतु तुम्ही उलट क्रमानुसार प्रेम आणि शांती प्राप्त करा. जीवनाच्या या 3 उद्दिष्टांचा पाठपुरावा करून त्यांची फलप्राप्तीकरिता आपले व्यक्तिमत्व, जीवन कारणीभूत होऊ द्या. असे सांगितले जाते की धर्म, अर्थ आणि काम यांच्या प्राप्तीमध्येच जीवनाची सार्थकता व सफलता आहे. या धनुष्यबाणास धारण करण्यास समर्थ व त्यांच्यात पृथ्वीच नव्हे तर त्रैलोक्य जिंकण्याचे सामर्थ्य आहे. अशा शक्तिशाली बाहूंना निरुपयोगी ठेवू नका. माझ्या आपल्यावर असलेल्या प्रेमापोटी, ममतत्वामुळे या गोष्टी मी आपणास सांगत आहे. यामध्ये माझा सत्ता, राजलोभ नाही किंवा आपल्या याचकाचा वेश पाहून माझ्यात निर्माण झालेली उद्धटपणा, घमेंड नाही. आपल्याबद्दलच्या अनुकंपेतून, दयेतून आसू राहून मी हे सांगत आहे. याचक संन्यासांचे जीवन जगू इच्छिणाऱ्या व आपल्या कुलाचे गौरवस्थान असलेल्या सिद्धार्थ गौतमा, आता तारुण्यातच कामभोगाचा आनंद घ्या. यानंतर येणारे वृद्धत्व आपल्या सौंदर्यास नष्ट करेल. वृद्ध धर्माचरणामुळे पुण्य मिळू शकतो. वृद्धपकाळी मनुष्य विषयभोगास असह्य असतो, अयोग्य होतो. म्हणूनच तरुणांसाठी विषय सुखोपभोग, मध्यमवयींना संपत्ती व वृद्ध लोकांकरिता धर्म असे सांगितले जाते. या युगात तारुण्य हे संपत्ती आणि धर्म यांचा शत्रू आहे. कामसुखाला आपण कितीही सुरक्षित ठेवले तरी त्यांना आपण धरून ठेवू शकत नाही. म्हणून जिथे कुठे सुख भोग प्राप्त असतील त्या ठिकाणी त्यांच्या तारुण्यात आनंद घेतला पाहिजे. वार्धक्य हे विचारप्रधान असते. ते स्वभावतः गंभीर व शांत राहते. अधिक प्रयास न करता अपरिहार्यपणे ते विकाररहित, अनासक्त, संयत भाव प्राप्त करते. यास लोकलज्जा हे देखील कारण असते. म्हणूनच चंचल बाह्य वस्तूकडेच आकर्षित होणाऱ्या, निष्काळजी आणि दूरदृष्टी नसलेल्या तारुण्याच्या मोहमयी फसव्या काळातून बाहेर पडल्यावर सुरक्षितपणे जंगलातून सुखरूपपणे बाहेर पडलेल्या माणसांप्रमाणे सुज्ञ लोक सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणूनच चंचल, अस्थिर, तिमिराच्छन्न तारुण्याचा काळ जाऊ द्या. आपले सुरुवातीचे जीवन हे सुखभोगाकरिता आहे. या कालखंडात इंद्रियांना काबूत ठेवताच येत नाही. आणि जर का आपणाला धर्म कर्मकांडात आवड असेल तर आपल्या कुलधर्मानुसार यज्ञ याग करा. यामुळे सर्वोच्च स्वर्ग प्राप्ती होऊ शकते. मोठे मोठे तपस्वी ऋषी आत्मक्लेशाने ज्यांची प्राप्ती करतात ते ध्येय आपल्या बाहूंवर सुवर्णाचे बाजूबंद व नाना वर्ण रत्नांच्या प्रकाशामुळे चमकणारे मुकुट धारण करणारे राजे महाराजे यज्ञयागाच्या मार्गाने प्राप्त करतात. 3. सिद्धार्थ गौतमांचे बिंबिसारास उत्तर. इंद्रांप्रमाणे गंभीर, दृढ, ठाम आणि चांगल्या स्पष्टपणे मगध नरेशाने गौतमाशी वार्तालाप केला. हे ऐकल्यानंतर राजपुत्र आपल्या निश्चयांपासून विचलित झाले नाहीत. ते पर्वताप्रमाणे अचल होते. मगध नरेशाने अशा प्रकारे संबोधित केल्यानंतर स्नेह मैत्रीपूर्ण, स्वतःवर संपूर्णपणे ताबा ठेवून सिद्धार्थ गौतमांनी ठाम गंभीरपणे उत्तर दिले. राजन, आपण जे काही सांगितले ते आपल्याकरिता योग्य आहे. राजचिन्ह सिंह असलेल्या थोर कुळात आपला जन्म झाला आहे आणि ज्या अर्थी आपण आपल्या मित्रांवर प्रेम करता त्या अर्थी आपल्या मित्रांना अशा प्रकारे समजावून सांगणे हे अगदी स्वाभाविकच आहे. दृष्ट मनाच्या दुशील, अकुशल आचरणांनी कौटुंबिक मैत्री निष्प्रभ होऊन त्या मैत्रींचे सातत्य खंडित होत असते. सुशील, चांगले आचरण करणाराच आपल्या कुशल आचरणाने पारंपरिक मैत्री वृद्धिंगत करून दीर्घकाळ टिकवून ठेवित असतो. अधोगतीच्या प्रतिकूल परिस्थितीत जे मैत्रीचा त्याग करीत नाहीत त्यांनाच मी माझ्या हृदयात बसून खरे मित्र मानतो. भरभराटीच्या संपन्नतेच्या अनुकूल परिस्थितीतील कोण मैत्री करणार नाही. संपूर्ण प्राप्तीनंतर त्या संपत्तीचा आपल्या मित्रांकरिता व धर्माकरिता उपयोग करतात तेव्हाच ती संपत्ती दृढतेने टिकून राहते, सार्थकी लागते व जेव्हा केव्हा ती या कारणाकरिता खर्च होते तेव्हा वाईट वाटत नाही, दुःखदायक होत नाही, उलट समाधानच प्राप्त होते. राजन, आपण औदार्य व माझ्यावरील मैत्रीमुळे हे आपण मला सांगत आहात. मी देखील मैत्रीपूर्णतेने आपले समाधान करण्याचा प्रयत्न करेन. न मी सापांना घाबरत
आणि न मी आकाशातून कोसळणारा वज्र प्रपात विजेला घाबरत, आणि मी सुसाट वाऱ्याने भडकलेल्या अग्निज्वालांना देखील घाबरत नाही. त्यापेक्षा जास्त इंद्रियजन्य भौतिक गोष्टींची मला भीती वाटते. ही संसारातील पोकळ, निरर्थक, अंतशून्य आणि मायावी, अस्थिर, चंचल, क्षणभंगुर विषयसुखे आपल्या आनंद व संपत्तीचे लुटेरे आहेत. त्यांच्या प्राप्तीच्या आशेनेच माणसाच्या मनाला भुरळ पडते, आणि जेव्हा ती अंत्य करण्यासाठी ग्रासून टाकतात तेव्हा तर चित्त अधिकच चंचल होते. मानवी मृत्यू लोकातच नव्हे तर दिव्य लोकात देखील विषयासक्त मनुष्यास आनंद आणि समाधान मिळत नाही. वाऱ्याचा मित्र अग्नीस कितीही इंधन मिळाले तरी तो तृप्त होत नाही. त्याचप्रमाणे विषयसुख तृष्णार्थास कितीही सुखे मिळाली तरी तो समाधानी होत नाही. विषयसुख यासारखी विपत्ती या जगात नाही. अविद्येने ग्रासलेले लोक त्यामध्ये अनुरक्त होतात. एकदा का सत्य जाणल्याने वाईट अकुशलाची भीती वाटू लागल्याने कोणता शहाणा माणूस वाईट अकुशलाची इच्छा करेल. सागराने व्यापलेल्या पृथ्वी जिंकल्यावर देखील त्या सागराच्या दुसऱ्या बाजूस जिंकण्याची इच्छा राजा लोकांना असते. सागरात पडणाऱ्या पाण्यामुळे तो कधीही समाधानी होत नाही. त्याचप्रमाणे कितीही सुखे मिळाली तरी मानवजात समाधानी होत नाही. आकाशातून सुवर्णवर्षा झाली. पृथ्वीवरील खंड व चारही महासागर व शुक्रांचे अर्धे राज्य व सिंहासन जिंकल्यानंतर देखील राजा मंधांतरी हा अतृप्तच राहिला. जेव्हा इंद्राने वृत्तच्या भीतीने स्वतःला लपवले होते तेव्हा नहुष स्वर्ग लोकांचे सुख भोगून देखील अहंकाराने वशीभूत होऊन ऋषी कडून स्वतःची पालखी उचलून देखील विषयासक्त सुखोपभोगापासून अतृप्तच राहत असे. जे ऋषी दुसराच पुरुषार्थ करीत होते, जे वैकल्य धारण करीत असत, कंदमुळे फळे खाऊन निर्वाह करीत असत, ज्याच्या सापाप्रमाणे जटा होत्या, अशा ऋषींवर ज्या विषय सुखाने ताबा मिळवला होता, सुखाचे नाव धारण केले आहे, अशा विषयवस्तू शत्रूंचे कोण स्वागत करेल. विषयासक्त मनुष्यांच्या दुःखाची माहिती जाणून जे संयमी आहेत त्यांच्याकरिता हेच योग्य आहे की या विषयसुख भोगांपासून दूर फटकून राहतील. विषयासक्त मनुष्यांना विषयसुख संबंधी प्राप्ती व सफलता ही देखील त्यांच्याकरिता विपत्ती संकटाचे कारण आहे. कारण इच्छित विषयांची प्राप्ती झाल्यानंतर त्यामुळे तो मदमत्त होऊन जे करू नये ते करतो व जे करावे ते करत नाही, आणि या कृत्यांमुळे जखमी दुखावला जाऊन त्याचा शेवट दुःखात आहे अशा भयानक अधपतित अवस्थेत जाऊन पडतो. जी सुखे अतिशय कष्टाने प्राप्ती केली आहेत आणि परिश्रमपूर्वक जपली जातात ती सुखे आपणास फसवून सोडून जातात, आणि अशी सुखे की जी काही काळाकरिता उसनी घेतली जातात त्यांच्यामध्ये कोणता सुज्ञ शहाणा माणूस रम्मान होऊ सुख मानेल. कामविषय सुखे उल्का विजेप्रमाणे आहेत, ज्यांच्या प्राप्तीच्या प्रयत्नात तृष्णेची वृद्धीच होते. अशा कामविषयी सुख वस्तूंमध्ये कोण संयमी शहाणा मनुष्य समाधान शोधेल. जी विषय सुखे राजे महाराजांसह सर्वांच्या दुःखांचे कारण असतात व फेकून दिलेल्या मांसाच्या तुकड्याप्रमाणे असलेल्या या विषय सुखामध्ये कोणता संयमी माणूस समाधान शोधेल. हे कामविषय इंद्रियांप्रमाणे नाशवंत आहेत व जे कोणी यामध्ये रममाण होतात त्यांच्याकरिता ते विपत्तीजनक होतात. त्यांना प्राप्त करून कोणता संयमी मनुष्य संतुष्ट होईल. या कामविषयांनी डंक मारलेल्या मनुष्यांचे सुख नष्ट होते आणि ते विषय त्यांच्या विनाशाचे कारण होतात. हे कामविषय क्रूर व क्रुद्ध रागाने चवताळलेल्या सर्पाप्रमाणे आहेत व कोणते शहाणे बुद्धिमान संयमी लोक यामध्ये समाधान शोधतील. जसे हाड चघळणारे कुत्रे उपासमारीने मरते तसे विषय सुखाचा आनंद उपभोगला तरी मानव समाधानी होत नाहीत. सुकलेल्या हाडांच्या सापळ्याप्रमाणे असलेल्या या विषय सुखांमध्ये कोणता संयमी मनुष्य समाधान शोधेल. आसक्तीमुळे ज्यांची बुद्धी आंधळी झाली आहे व जो विषयांच्या दरिद्री गुलाम दास आहे तो जिवंतपणे मृत्यू यातना भोगण्यास पात्र ठरतो. संगीत गाण्याकडे आकर्षित लुब्ध होऊन हरिणे स्वतःचा नाश ओढवून घेतात. दिव्यांच्या तेजावर भाळून पतंग आगीत झेप घेऊन जळून जातात. लोभी मासा आमिषाला भुलून लोखंडी गळ गिळतो. म्हणून संसारातील काम भोग शेवटी विनाशास कारणीभूत होत असतात. सर्वसामान्यपणे जे म्हटले जाते की काम भोग हे उपभोगण्याकरिताच असतात, जर का विचार करून पाहिले तर यापैकी कोणतीच गोष्ट भोग्य पदार्थ नाही.
चांगले चांगले कपडे व तशाच प्रकारच्या इतर गोष्टी बरोबरच्या आहेत. फक्त दुःख मार्जन, दुःखांवरील उपाय मात्र आहेत. पाणी तहान भागवण्याकरता असते व जेवण हे भूक शमवण्यासाठी असते. घर हे वारा, ऊन व पावसापासून वाचवण्याकरिता असते आणि वस्त्र थंडीपासून रक्षण व नग्नता झाकण्याकरिता असते. याच प्रकारे शय्या, बिछाना झोपेची गुंगी घालविण्याकरिता असते. प्रवासाचा त्रास, शीण, थकवा होऊ नये म्हणून वाहन असते. उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी बैठक आसन असते. आणि अशा रीतीने स्नान ही शरीराची शुद्धी, आरोग्य आणि शक्ती यांचे साधन मात्र आहे. बाह्य वस्तू ह्या फक्त दुःख निवारण्याची साधने आहेत. ते आनंदाचे भोगी पदार्थ नाहीत. हे केवळ बाह्य उपचार आहेत. कोणता शहाणा मनुष्य बाह्य वस्तूंना आनंदाचे साधन मानेल? जो मनुष्य सन्निपात, पित्त प्रकोपाच्या तापाने फणफणल्यावर थंड पाण्याच्या पट्टीने तापाच्या वेदना दुःख कमी करीत असेल व त्या थंड पाण्याच्या पट्टीला आनंदाची भोगवस्तू समजत असेल, असाच व्यक्ती बाह्य गोष्टींना सुखोपभोगाच्या वस्तू मानेल. सर्व कामविषय सुख अनित्य आहेत, चंचल आहेत, म्हणून त्यांना मी आनंददायक वस्तू म्हणू शकत नाही. ज्या स्थितीत त्या सुखदायक असतात, कालांतराने त्याचे दुःखदायक होतात. भरपूर गरम वस्त्रे आणि सुगंधित कोरफडीचे लाकूड हिवाळ्यात सुखदायक असतात, परंतु उन्हाळ्यात त्याच गोष्टी त्रासदायक होतात. शीतल चंद्राने चांदणे आणि चंदनाचा लेप उन्हाळ्यात सुखकारक असतात, परंतु थंडीत हिवाळ्यात त्याच गोष्टी अप्रिय होतात. जगातील सर्व भौतिक वस्तू या लाभ हानी, यश अपयश, सुख दुःख या परस्पर विरोधी गोष्टींनी अविभक्तपणे जोडलेल्या आहेत. म्हणून कोणीही नेहमीच सुखी राहत नाही व कोणीही नेहमीच दुःखी नसतो. जेव्हा मी सुख व दुःख यांचे मिश्रित गुणधर्म पाहतो, तेव्हा हे लक्षात येते की राजेशाही, राज्यपद आणि गुलामगिरी सारख्याच आहेत. कारण राजा नेहमीच आनंदाने हसत राहतो किंवा गुलाम सेवक नेहमीच दुःखी असतो असे नाही. राजाकडे अधिक व्यापक मोठ्या जबाबदाऱ्या असतात, म्हणून त्यास अधिक चिंता असतात. तो निमित्त असतो एखाद्या भिंतीवरील कपडे टांगण्याच्या खुंटीप्रमाणे व तो हे सर्व जागा करिता मुकाट्याने शोषित असतो. राजा हा खरोखरच असह्य असतो, कारण जर का तो अशा राजपदावर विश्वास ठेवत असेल की जे वाळवंटाप्रमाणे आहे व त्यास आपल्या राज्यावर अधिकाधिक अवलंबून राहावे लागते आणि जे त्याला एक ना एक दिवस त्यागणार आहे, असे राज्यपद की जे वक्र, कुटील, राजनीतियुक्त असते, आणि जर का त्याने या गोष्टीवर विश्वास ठेवून वागला नाही व जर तो राजश्रीत नसेल, तर भित्र्या राजाला सुखाची प्राप्ती कशी होणार? आणि जरी संपूर्ण पृथ्वी पदक्रांत केली तरी एका वेळेस राजा एकाच नगरीत वास्तव्य करीत असतो व एका वेळेस त्या नगरीतील तो एकाच महालात राहत असतो. बाकी सर्व काही इतरांकरिताच नाही का? आणि राजाला एकच जोड कपड्यांचा आवश्यक असतो आणि भूक भागवण्यासाठी थोडेसेच जेवण आवश्यक असते. त्याचबरोबर फक्त एक शय्या, बिछाना व एक आसनच लागते. बाकी सर्व विशेषतः अभिमानाने मिरवण्याकरिता आहे. मनुष्याच्या समाधानाकरता या फळांची इच्छा असेल तर मी राज्यपदाशिवायही समाधानी राहू शकेन. आणि एकदा का मनुष्य समाधानी झाला तर बाकी सर्व गोष्टी अनावश्यक नव्हेत काय? ज्या सुखाचा मंगल मार्ग सापडतो आहे तो कामभोगाच्या प्रलोभनाने फसणार नाही. आपण ज्या मैत्रीची ग्वाही देत आहात ते जाणून मला पुन्हा पुन्हा सांगा की या विशेष सुखोपभोगाचे काही मौल्य, काही सार, काही किंमत आहे काय? मी रागात गृहत्याग केलेला नाही किंवा शत्रूने बाणाने माझा मुकुट उडवला म्हणून मी गृहत्याग केला नाही किंवा अधिक उच्च हेतू साध्य करण्याच्या आकांक्षाने मी आपल्या प्रस्तावाचे स्वागत करीत नाही असेही नाही. एकदा सुखाचा त्याग केल्यावर पुन्हा त्यांच्या प्राप्तीसाठी इच्छा असाच मनुष्य करेल की जो विचारी चवताळलेल्या सर्पाला सोडून दिल्यावर परत पकडण्याचा प्रयत्न करेल किंवा पेटलेल्या गवताचे चूळ पुन्हा पकडण्याचा प्रयत्न करेल. डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करेल, मुक्त असलेल्या बांधकाचा हेवा करेल, श्रीमंत असून जो गरिबीचा हेवा करेल, शहाणा असून जो वेड्यांचा हेवा करेल, असाच मनुष्य मी म्हणतो की विशेष सुखांच्या मागे लागलेल्या लोकांचा हेवा करेल. माझा सन्मित्रा, भिक्षाटन करणाऱ्यांची कीव करण्याची किंवा त्यांच्यावर दया दाखवण्याची काही आवश्यकता नाही, कारण त्यांना या जगात सर्वोत्कृष्ट समाधान लाभते. त्यांना संपूर्ण शांती मिळते आणि त्यांच्या पुढील सर्व दुःखांचा अंत झालेला असतो. परंतु जो श्रीमंत आहे
आणि विशाल धनराशीमध्ये गाडलेला असून ही लोभ तृष्णेच्या वशीभूत आहे, ज्याने न या जगात परमसुख प्राप्त केले आहे, न शांती प्राप्त केली, न त्याच्या पुढील दुःखांचा अंत झालेला आहे, असा मनुष्य दयेस आहे. आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य, आपला जीवनमार्ग आणि आपले राजकुल यास शोभेल असे आहे. आणि माझ्या इच्छेवर दृढ राहून जो पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य, माझा जीवनमार्ग आणि माझ्या कुलास अनुरूप आहे. नमो बुद्धाय. जय भीम.